सर्व सन्माननीय भावंडांना माझा सस्नेह जय जिजाऊ. महाराष्ट्रातील अस्तित्वातील आरक्षणात येथील बंजारा, वंजारी, माडी, कोळी, तेली, तांबोडी अशा छोट्या छोट्या जाती आणि या जाती वगळताना किंवा या जाती वगळता मुस्लिम समाजातील जवळजवळ 70% उपजाती, मराठा समाजातील जवळपास 80 ते 90% उपजाती आणि लिंगायत समाजातील जवळजवळ 90% उपजाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट आहेत. आता या प्रवर्गातील उपजाती वगळताना येथील ब्राह्मण, त्यानंतर राजपूत, राजपूतामध्ये भामटे राजपूत हे विजय एनटी वगळताना इतर राजपूत हे खुल्या प्रवर्गात आहेत. त्यानंतर कायस्थ, त्यानंतर सारस्वत, माहेश्वरी आणि जैन इत्यादी सर्व समाज हे खुल्या प्रवर्गामध्ये मोडतात, असं चित्र आहे. गेल्या 2 दिवसामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात विधिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. आपण त्या सर्व चर्चा कान लावून, टक लावून आणि एका आशेने विधिमंडळाकडे आपले डोळे विस्पारून, आपले कान कर्णचक्षुने एखादी गुड न्यूज येईल, चांगली बातमी येईल या आशेने या विधिमंडळाची चर्चा ऐकत आहोत. येथील सत्ताधारी पक्षासमोर मराठा समाजातील आंदोलनामुळे एक पेच निर्माण झालेला आहे, एक तिढा निर्माण झालेला आहे आणि याच सरकारने हा प्रश्न सोडविण्यासंदर्भामध्ये आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिलेले आहे आणि तारीख पे तारीख दिलेली आहे. अशा वेळेस हे सरकार पेचात सापडलं असताना आणि या सत्ताधारी पक्षासमोर तिढा कायम असताना, भविष्यामध्ये येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये आचारसंहिता लागत असताना या विधिमंडळातील चर्चा ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हा सर्व तिढा, हा सर्व पेच ही या सत्ताधारी पक्षाच्या चाकात अडकलेली मेख ही विरोधी पक्षांनीच काढून दिलेली आहे. कारण गेल्या 2 दिवसाच्या चर्चेमध्ये जी मराठा आंदोलनकर्त्यांची मागणी होती की मराठा समाजाचा कुणबी या प्रवर्गामध्ये समावेश होऊन त्याला इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ मिळावा, ही आशा या 2 दिवसातील विधिमंडळातील चर्चेमधून धूसर ठरते. कारण येथील सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाची एकच मागणी आहे की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावताना आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. जर अशाच प्रकारचा निर्णय किंवा अशाच प्रकारचा जर निष्कर्ष येथील अस्तित्वातील सर्वच राष्ट्रीय पक्षांना काढायचा होता, तर मग त्यासाठी या विधिमंडळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत किंवा अद्ययावत अपडेट, कारण आजचं जे आंदोलन चालू आहे या बाबतीमध्ये जर हे लोक अपडेट व्हायला तयार नसतील किंवा ते अद्ययावत राहायला तयार नसतील, तर मग या अगोदरच मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावताना एसीबीसीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते आरक्षण किंवा तो तिढा किंवा तो पेच हा कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या आणि तोच सूर जर आवडायचा होता तर ही चर्चा केवळ आणि केवळ फक्त समाज मनाचा भाव किंवा ठाव घ्यायचा म्हणून आणि आम्ही किती संवेदनशील आहोत हा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. कारण कायद्याच्या चौकटीमध्ये हा तिढा
ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यावेळेस तो कसा सोडवण्यात येईल या बाबतीमध्ये या विधिमंडळात बसलेल्या आमच्या राज्यकर्त्यांनी, आमच्या कायदे बनवणाऱ्या कायदे पंडितांनी कोणताही मार्ग सुचविला दिसत नाही. त्यामुळे 100% हे अस्तित्वातील सत्ताधारी सरकार आणि विरोधी सरकार हे मराठा समाजाला न्याय मिळवून देईल किंवा आज रोजी मराठा समाज ही एक धीराने, एक सुराने, एक मुखाने, एका नेतृत्वाच्या छत्रछायेखाली एकच मागणी करतो आहे की येथील कुणबी आणि मराठा ही दोघंही एक आहेत. आज या महाराष्ट्रातील अस्तित्वातील 100% मराठा समाजापैकी जवळजवळ 80% मराठा समाज हा कुणबी या प्रवर्गाचा लाभ घेतो, इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा लाभ घेतो. त्यामुळे उर्वरित राहिलेला 20% मराठा समाजाला मराठा आणि कुणबी हे दोघंही एक आहेत. त्यांच्यामध्ये सरळ सरळ बेटी व्यवहार आहेत. ते एकमेकाचे सोयरे आहेत, ते एकमेकाचे आप्त आहेत, त्यांची देवकं एक आहेत, त्यांची कुलदैवत एक आहे, त्यांचे सण उत्सव एक आहेत, त्यांच्या परंपरा एक आहेत, त्यांच्या लग्न पद्धती, विवाह पद्धती एक आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचा व्यवसायातील अनुपात आजपर्यंत जर काढला तर कालानुरूप हा एक समान दिसून येतो. त्याच्यामध्ये एक वाक्यता दिसते. जेव्हा बापट आयोगासारख्या या महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या आयोगाने या 20% जो समाज आहे तो 20% समाज हा निजामशाहीमधील असल्याने, त्यांच्या नोंदी नसल्याने या आरक्षणापासून वंचित आहे. या निजामशाहीतील बीड आणि जालना जिल्ह्यातील लोक ही कुणबीच आहेत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असं असताना देखील त्यांच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात येतं आणि या निकषाकडे दुर्लक्ष करण्यात येतं. तर हाच कित्ता जर आपल्याला गिरवायचा असेल तर मग पुन्हा पुन्हा मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ का आणून दिली जाते आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच संदर्भामध्ये मी 8 दिवसापूर्वी माझं मत व्यक्त केलं होतं की जर आंदोलन करते म्हणून जर आपल्यावर पुन्हा पुन्हा जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर या सरकारनं नेमकं आम्हाला दिलं काय या गोष्टीचा ठाव घेणं, या गोष्टीचा मागूस घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. परंतु आपल्याकडे लोकांना एखाद्याला महापुरुष करून घेण्याची सवय आहे आणि नंतर मग जो बिचारा प्रामाणिकपणे प्रांजळपणाने प्रयत्न करतो त्याच्या भोवती काही लोकांचा वेढा होऊन मूळ मागणी भरकटते आणि या अस्तित्वातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या बाबतीमध्ये छगन भुजबळ नावाचं अस्त्र हे अगदी शिताफीने वापरलं आणि त्या अस्त्राच्याच जोरावर ही जी आपली मागणी याला कायदेशीर आणि न्यायिक स्वरूपामध्ये घेऊन जाण्याच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण केली आणि ती उटी कमी करण्यासाठी आम्ही कमी पडत आहोत हे लवकरच आपल्या लक्षात येणार आहे. आता फक्त इथं एकच आशा उरलेली आहे की जे येथील भारतीय जनता पार्टीची मातृसत्ताक संस्था आहे त्या संस्थेला दाखवून द्यायचं आहे की आज रोजी हा तिढा किंवा हा पेच फक्त आणि फक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सोडू शकतात, पर्यायाने भारतीय जनता पार्टी सोडू शकते, पर्यायाने नरेंद्रजी मोदी सोडू शकतात. अशा प्रकारेचं सर्व या बाबतीतलं निरसन किंवा या बाबतीतली उकल सोडायची असेल तर हे येथील सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षाकडूनच वधून घेतलेलं आहे. कारण इतक्या पोट तिडकीने आणि इतक्या एक दिलाने एखादा समाज मागणी करत असताना त्याच्या मागणीकडे डायरेक्ट थेट दुर्लक्ष करून एक आरक्षणाची मर्यादा ही 50% पर्यंत त्याच्यासाठी कॅप बांधलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये 52+10 असं 62% आरक्षणाची तजवीज आहे किंवा तरतूद झालेली आहे. अशा वेळेस धक्का न लावताना वेगळ्या आरक्षणाची मागणी करणे आणि ते टिकत नाहीये हे लक्षात आल्यावरही पुन्हा पुन्हा तोच कित्ता गिरवणे, त्यामुळे येथे सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्षाची मानसिकता नेमकी काय आहे हे आंदोलनकर्ता म्हणून
आपण समजून घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाची आतापर्यंतची जी स्थित्यंतर झाली, त्या स्थित्यंतरामुळे आणि येथील राजकीय व्यवस्थेमुळे मराठा समाजावर जी वेळ आली आणि गेल्या या 40 वर्षामध्ये मराठा समाजासाठी ज्या ज्या संघटनांनी काम केलं, त्या संघटनेच्या माध्यमातून जी जागरूकता किंवा प्रबोधन करण्यात आलं, त्या प्रबोधनाच्या माध्यमातून मराठा समाज आज जागरूक झाला आणि तो त्याचे न्याय हक्क मागतोय. म्हणून तो अस्वस्थ आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी खदखद आहे. आणि आपण यासाठी एक छोटंसं उदाहरण घेऊया, घरातलं प्रेशर कुकरचं. एखाद्या प्रेशर कुकरला जर आपण असं समजा की त्याला शिट्टीच नाही, तर त्यावेळेस एखादा जर घटक त्या प्रेशर कुकरमध्ये असेल, तो अस्वस्थ असेल, त्याच्या मनात खदखद असेल, त्याच्यामध्ये वेदना असतील, तर तो घटक प्रेशर कुकरचा विस्फोटच करणार आहे. म्हणून येथील सर्वच राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्रातील सोशल स्ट्रॅटेजी आणि त्याची पॉलिटिकल इनपुट हेरून वारंवार मराठा समाजाला टार्गेट केलेलं आहे किंवा लक्ष केलेलं आहे. कारण मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कुठलंही नेतृत्व नसताना एखादा समाज इतक्या मोठ्या प्रमाणात एकवटतो, त्यावेळेस प्रकर्षाने मागण्या ज्या समोर आलेल्या होत्या, जो विस्फोट, जी खदखद मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता होती, ती या अस्तित्वातील सर्वच राजकीय पक्षांनी शिट्टीच्या माध्यमातून ती अस्वस्थता बाहेर निघण्यासाठी थोडी वाट मोकळी करून दिली होती. आज जी लोकचळवळ आपली उभी राहिलेली आहे, ती त्या प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखी ही वाट विस्फोट होऊ नये मराठा समाजाच्या भावनाचा, जनभावनाचा, म्हणून त्यांनी मोकळी करून दिलेली आहे. आणि जे 2-3 लोकप्रतिनिधी यांच्या घरावर झालेले हल्ले, ते कुणी केले, कसे केले, का केले, तो संशोधनाचा विषय आहे. त्या आडून जवळजवळ मराठा समाजाच्या ज्या 50 ते 60 मुलांनी आत्मबलिदान दिलं, आजही मराठा समाजाच्या जवळजवळ 350 ते 400 मुलांवर केसेस आहेत. काही मुलं ही कार्यक्रमात जात असताना अपघातामध्ये मयत झालीत. अशी परिस्थिती असताना या सर्व गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आलं आणि आज मराठा आरक्षणाचा प्रश्न आज रोजी जैसे ते तैसे ठेवण्यात आलेला दिसतोय. म्हणजे इतक्या मोठ्या आंदोलनातून जी आपली एक हवा तयार झाली, सरकारवर एक दबाव तयार झाला, तो सर्वचा सर्व दबाव या 2 दिवसाच्या विधिमंडळ चर्चेतून, शिट्टीच्या माध्यमातून या लोकांनी मोकळा करून टाकलेला आहे. आता पुन्हा पुन्हा तीच आंदोलन करत असताना पुन्हा तेच सत्र, पुन्हा आमच्यातील काही मुलांचा जर जीव जायचा असेल, जीव जात असेल, तर ते मराठा समाजाला परवडण्यासारखं आहे का? हा विचार आम्हाला अंतर्मुख करायला या सरकारांनी भाग पाडलेला आहे. आमच्या ज्या वेदना आहेत, आमचे जे दुःख आहे, त्याच्यावर मीठ सोडण्याचं काम आज या महाराष्ट्रातील असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी केलेलं आहे. आमचं जे आंदोलन मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून झालं, एक वातावरण तयार झालं, एक दबाव सरकारवर तयार झाला. फक्त आमचं जे नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील यांचा जीव वाचवायचा की मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं, या टोकापर्यंत एखाद्या समाजाचं आंदोलन किंवा दबाव तयार झाल्यानंतर ज्या समाजाची इतके लोकप्रतिनिधी त्याच्यावर अशी वेळ यावी, यापेक्षा मोठं दुर्भाग्य कोणतंही असू शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असे असताना आज ही खदखद किंवा अस्वस्थता नेमकी कोणाच्या मतपेटीमध्ये जाईल या बाबतीमध्ये संभ्रम असल्याने ही सर्व राजकीय पक्ष फक्त मतपेटीच्या माध्यमातून जर विचार करत असतील, तर
येत्या 17 तारखेला अंतरवाली सराटी येथे जी आपली आता मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की जे आंदोलनकर्ते आहेत यांनी सर्वांनी एकत्रित येऊन पुढचा मार्ग ठरवणे गरजेचं आहे. तर अशा वेळेस आपलं आंदोलन सैरवेळ न होताना जर आपण हेच संघटन जर कायम ठेवून काही प्रयत्न झालीत तर ती योग्य राहतील असं मला वाटतं. कारण या सर्व आंदोलनामध्ये एक मात्र बघायला मिळालेलं आहे की लोकराजा राजर्षी शाहू महाराज ज्या माणसाने या देशामध्ये सर्वात अगोदर आरक्षणाची तरतूद केली, आरक्षण दिलं, त्यांचे वंशज हे ठामपणे मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिलेले दिसत आहेत. आमचं जे संघटन होतं मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेड हे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलं होतं आणि मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडच्या मागेही मराठा समाजाने एक दिलाने आणि एकजुटीने ताकद उभी केलेली होती. त्यावेळेस आम्ही एक चुकी केलेली होती की मराठा सेवा संघ हा कधी राजकारणात येणार नाही हे बोलून चुकी केली होती. आज मला तेच वाटतं आहे की मनोज जरांगे पाटील हे जरी निमित्त असले तरी तेही म्हणतात की मी राजकारणात येणार नाही. तर अशा वेळेस लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज की जे मराठा समाजाच्या पाठीमागे वारंवार ठामपणे उभे राहिलेले दिसतात, त्यांचा स्वराज्य पक्ष आहे, त्या पक्षाच्या पाठीमागे जर आपण सर्व एक दिलाने उभे राहिले तर काय हरकत आहे. आता कुणी म्हणेल की हा जो व्यक्ती आहे म्हणजे मी या बाबतीमध्ये राजकारण करतो आहे किंवा तसं करायचा प्रयत्न केला जातो आहे, पण कमीत कमी आता आपल्याजवळ जवळजवळ 17 तारखेपर्यंत वेळ आहे. एक समाज मनाचा ठाव घेण्याच्या हिशोबाने मी हा माझा व्हिडिओ बनवलेला आहे. बघूया आज अस्तित्वातील हिंदुत्ववादी सरकार ज्याने आज मराठा आणि छगन भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी या दोघं हिंदू बांधवांमध्ये वादविवाद लावण्याचा प्रयत्न केला, ते सरकार कमीत कमी SCBC चं जे आरक्षण आहे ते जे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाजासाठी एखादी चमत्कार करून न्याय मिळवून देतं की पुन्हा पुन्हा मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ निर्माण करतं, हे आता येणाऱ्या काळात आपल्याला बघायचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.